आजचा व्हिडिओ असा आहे की एक मी चर्चा किंवा एक संवाद माझ्या मित्राशी झालेला तो मी व्यक्त करतोय की तो काय बोलला. तर तो जो मित्र होता तो त्याचा धर्म इस्लाम होता, मुसलमान होता. तो त्याचं काही नाव गाव पत्ता मी एवढं डिटेल सांगत नाही, पण तो माझा चांगला मित्र होता. तो वेल एज्युकेटेड होता. त्यामुळे आमच्यात जी अशी काही धर्माविषयी जी चर्चा व्हायची ती एक पॉझिटिव्ह आणि चांगली चर्चा असायची. त्याच्यामध्ये अशी कटुता, एकमेकांच्या धर्माविषयी राग अनादर असं काही नसायचं. मी फ्रीली त्याला क्वेश्चन्स विचारायचो. तोही मला फ्रीली काय काय हिंदू धर्माविषयी विचारायचा आणि काय त्याला पटायचं नाही, आवडायचं नाही ते तो मला विचारायचा, मी त्याला विचारायचो. अशी एक चर्चा कायम व्हायची आमच्यात. तर मी त्याला विचारलं होतं, मी म्हटलं तुझं जे कुटुंब आहे ते वेल एज्युकेटेड आणि असं ना हिंदू घर कसं असेल एखाद्याचं तसं आहे. तुला वडील, तुला एकच आई आहे, अशा दोन चार आम्ही नाही आहेत तुमच्या धर्मात असतं तसं, पाच पाच पोरं नाही आहेत. तू आहे, तुझी मोठी बहीण आहे, ती पण चांगली शिकलेली आहे. तर हे असं कसं तुमच्या असं कुटुंब बाकी ठिकाणी दिसत नाही. सगळे इस्लामिक एरियात तुम्ही असं मोहल्ल्यात गेलं की सगळं असं खराब असतं वातावरण, सगळे अशिक्षित, गरिबी. मग तो हसला. तो म्हटला की काय आमच्या धर्मात मेन प्रॉब्लेम एज्युकेशनवर कोणाचा विश्वासच नाही. जग इतकं पुढे गेलंय पण आम्ही आपले इलिटरेटच जास्ती राहिलो. त्यामुळे त्यांच्या धर्मात असे सगळे गोंधळ असतात, त्यांचे डॉक्युमेंट्स नीट नसतात वगैरे वगैरे. तो म्हणला एक गोष्ट सांगतो मी, मी जेव्हा लहान होतो आमचं कुटुंब वेगळं आहे. माझ्या वडिलांनी म्हणजे आबूंनी मला नेहमी कायम सांगितलं होतं कि अगर सच्चा मुसलमान बनना है, अच्छा मुसलमान बनना है, तो मदरसे से दूर रहो. कुराण पढो, नमाज पढो, पण मदरसे से दूर रहो. लहानपणापासून कधीही मला चुकून सुद्धा कुठला मदरसा, कुठला तरी मौलवी, कुठला तरी इस्लामिक स्कॉलर, त्याचे विचार, ह्याचा कधीही ब्रेनवॉशशी संबंध आला नाही मला. नॉर्मल शाळेत पाठवलं, इंग्लिश मीडियम मध्ये, नॉर्मल कॉलेजमध्ये मी गेलो. माझ्या आजोबांनी मला कुराण शिकवलं. मी 5 वेळा नमाज करतो. सगळं इस्लाम धर्मात जे आहे रीतिरिवाज ते आम्ही सगळं करतो. पण मदरसेशी आमचा काही संबंध आला नाही. आणि त्यामुळे आम्ही वेगळे होतो. आम्हाला चांगल्या सोसायटीत आदर मिळतो. काय मग? मी म्हटलं मग असं कुटुंब दिसत नाही. काय तुमचं मदरसेचा प्रॉब्लेम आहे? तर म्हणलं मदरसा हे जसं तुमचं वेद पाठशाळा आहे किंवा मठ असतो हिंदू धर्मात, मठाची स्थापना, तिथे जे धर्माविषयीचं ज्ञान दिलं जातं तेच मदरसेमध्ये दिलं जातं. पण दुर्दैवाने सगळं चुकीचं ज्ञान दिलं जातं. खरा इस्लाम धर्म सांगितलाच जात नाही. सगळा मॅन्युप्युलेट करून खोटं सांगितलं जातं आणि ब्रेनवॉश केलं जातं. हे जे मदरसे कंट्रोल करतात हे ऍक्च्युली कोणी पूर्वीचे इस्लामिक संत, महंत कंट्रोल करायचे आणि धर्म शिकवायचे. पण दुर्दैवाने हे सगळा कंट्रोल हा आतंकवादी संघटनांकडे गेला. छोटा मदरसा असू दे, मोठा मदरसा असू दे, त्यांचं डायरेक्ट कनेक्शन, इनडायरेक्ट पण नाही, डायरेक्ट कनेक्शन आतंकवादी संघटना ज्या आहेत जगातल्या मोठ्या त्यांच्याशी असतो. तिथून सगळे पैशांची देवाणघेवाण, सगळे हत्यारांची देवाणघेवाण किंवा वैचारिक देवाणघेवाण, कोणाला ब्रेनवॉश करायचंय, कोणाला संघटनेत आणायचंय, कुठे हल्ला करायचा, हे सगळं मदरसेमध्ये ठरतं. आणि हे आमचे इस्लामिक लोकांना हे कळत नाही. त्या मदरसेच्या नादी लागतात आणि सगळा धर्म आज त्यांचं इस्लाम धर्माचं नाव खराब झालंय. आणि त्याला सगळे देश जबाबदार आहेत, फ्रॉम सौदी अरेबिया टू बांगलादेश. हा जो पट्टा आहे हा सगळा इस्लामिक धर्माचाच पट्टा आहे. मॅक्सिमम इस्लामिक देश इथेच आहेत. इथेच अगदी सौदी अरेबियापासून ते बांगलादेश पण जे कुठले छोटे मोठे मदरसे आणि काय मौलवी आणि स्कॉलर्स आहेत ते सगळं ब्रेन वॉशचं काम करतात. तिथे फक्त आतंकवाद कसा वाढवायचा, लोकसंख्या कशी वाढवायची हेच शिकवलं जातं. मी त्याला दुसराही प्रश्न विचारला. मी म्हटलं तुझ्या धर्मात हल्ली जिहाद जिहाद असं म्हणलं जातं. काय जिहाद म्हणजे असं थोडीच असणार आहे की रस्त्यावर जा, बॉम्ब फोडा, धर्म विचारून गोळ्या मारा वगैरे, असं थोडीच असणार आहे. म्हणलं असं नाहीच आहे. हे सगळं मदरसेमधनं आलेलं आहे चुकीचा जिहाद. खरा जिहाद पूर्ण वेगळा आहे. खरा इस्लाम मधला जिहाद हे सर्वात एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. आमच्या कुराण विराण मधलं सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अनेक स्कॉलर्स त्याच्याविषयी बोलले, सांगितले. पण जे मागचे 500,000 वर्ष जे सांगितलं जाते ते सर्व चुकीचंच आहे. बरोबर काहीच नाही. मी म्हणलं मग योग्य जिहाद म्हणजे काय? म्हणलं मी तो आहे डीप विषय पण थोडक्यात सांगतो की हिंदू धर्मात तुम्ही म्हणजे म्हणता ना षडरिपू, तुमचे काहीतरी 6-7 शत्रू म्हणता तुम्ही.
की काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ वगैरे हे जे सगळ्या गोष्टी आहेत की या हे तुमचे शत्रू आहेत बेसिकली, आणि हे बाय डिफॉल्ट तुमच्या देहामध्ये जन्म झाल्यापासून असतातच. प्रत्येक माणूस हा स्वार्थी आहे, प्रत्येक माणूस हा लोभी आहे, प्रत्येक माणसाला एक म्हणतो ना जेलसी आहे, दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही. हे थोड्याफार प्रमाणात पर्सेंटेज मध्ये हे असतं, आणि हेच तर तुमचे खरे शत्रू आहेत. या चुकीच्या गुणांमुळे, या षड्रिपूंमुळे तुमची आयुष्यात उन्नती होत नाही. आणि जो या रूपांवर मात करतो, त्याच्याशी लढाई करतो, त्याला म्हणतात जिहादी. तो खरा इस्लाम धर्मातला जिहादी. म्हणजे जिहाद ही बाहेरची लढाई नाही, ही आतली लढाई आहे. जे सगळे नेगेटिव्ह इमोशन्स आहेत, जेलसी हे नेगेटिव्ह इमोशन आहे, स्वार्थी वृत्ती हे नेगेटिव्ह इमोशन आहे, हे या राग, द्वेष, मत्सर, म्हणजे या सगळ्या निगेटिव्ह इमोशनला जो मात करतो तो जिहादी. आणि या इमोशनला मात करायला या 2 दिवसाच्या गोष्टी नाही. राग येत असेल तर 2 दिवसात नाही कमी होणार, द्वेष किंवा घृणा वगैरे या गोष्टी 2 दिवसात नाही कमी होणार, आयुष्यभर लढा द्यावा लागतो. दिस इज जिहादी. तर मी त्याला म्हणलं हा किती चांगला विचार आहे. हा विचार तर जगातल्या म्हणतो ना ह्युमॅनिटी, माणुसकीसाठी, हा काय फक्त विशिष्ट धर्मासाठी नाही. तो म्हणला बरोबर आहे, असंच आहे. आम्ही मोहम्मद पैगंबर साहेबांना अल्लाचा एक मेसेंजर मानतो. ते आले आणि एक अल्लाह, द डिव्हाइन एनर्जी, ज्याने विश्व निर्माण केलं, जसं तुमच्या कृष्णाने विश्व निर्माण केलं तसं आम्ही अल्लाह मानतो त्याला. तर तो मेसेज घेऊन येणार, तर असं थोडीच मेसेज घेऊन येईल की सगळ्यांना मारून टाका आणि कन्वर्ट करा आणि बॉम्ब फोडा. हे सगळं मदरसे मधनं आलेलं आहे. मी त्याला विचारलं मग मदरसे बंद झाले, तर मदरसे बंद झाले अख्ख्या इस्लाम धर्मातले, तर इस्लाम धर्म हा प्रोग्रेस करेल आणि सगळी कटुता थांबून जाईल, जे आता होऊ शकणार नाही. आणि मी म्हणलं त्याला की आता इतके 55-56 इस्लामिक देश आहेत ऑलरेडी. काही काही देश ठीक आहे, प्रोग्रेस त्यांनी केलंय, हे सगळे दुबई मस्कत वाल्यांनी वगैरे. तर भारत अगदी इस्लामिक राष्ट्र करून काय आहे, म्हणजे भारताविषयी काय? तो म्हणला की सौदी अरेबियापासून जो इस्लाम धर्म सुरू झाला तो पसरत पसरत आलाय, म्हणजे बांगलादेश आणि इतर एशियन कंट्रीज मधनं आलाय. फक्त एक भारत आहे आणि एक चायना देश आहे की तिथे इस्लाम नाहीये. भारत फक्त कुठला इस्लामिक होऊ शकतो, चायना तर होणार नाही, पण भारत होऊ शकतो. हे इस्लामिक कुठल्याही मुसलमान माणसाला जगातल्या माहिती आहे. कारण हिंदू हा जो धर्म आहे, त्यांना विशेष स्वतःच्या धर्माविषयी असं काही आकर्षण नाही. कुठलाच हिंदू माणूस म्हणत नाही की मला माझं हिंदू राष्ट्र पाहिजे. असं काय आहे का तुमचं? तुम्ही सेक्युलर आणि असल्या टाईपचे आहात, मग आम्ही का नाही हातोडा घालणार आणि तुम्हाला कन्व्हर्ट करणार, किंवा आम्ही इस्लामिक राष्ट्र का नाही करायचं? आमचं ते कुराणमधलं आहेच आहे की जगात इस्लाम राष्ट्र करा. मग जसं जमेल तसं आम्ही हातपाय मारणार. तर पहिला हातपाय आम्ही तिथे भारतावर मारला. त्यामुळे आधी पहिला मी पाकिस्तान एक वेगळा त्यासाठीच देश केलाय की भारताला कन्व्हर्ट करायचे असेल तर एक ग्रुप ऑफ मुस्लिम्स पाहिजे. तो पाकिस्तान नावाचा देश आहे की जे भारताला त्रास देतील आणि हिंदूंना कन्व्हर्ट करतील. तुम्हाला तुमच्या धर्माची पडली नाही. मी म्हटलं असं कसं म्हणतोस की इस्लामिक राष्ट्र होईल? तो म्हटलं 100% भारत इस्लामिक राष्ट्र होणार आज ना उद्या तिथे, भले 50 वर्ष लागतील किंवा 100 वर्ष लागतील. मी म्हटलं कसं काय, एवढी इथे परंपरा आहे? ते म्हणले काही नाही, तुमचं बघा. तो म्हणलं मी उदाहरण देतो बघ तुझ्या धर्माचे कसे लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते, ठीक आहे, ते एकटे व्यक्ती होते की ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, ते स्वतः छत्रपती झाले. मोगलांना त्यांनी तोंड दिलं, एवढं मोठं सैन्य असून आदिलशाहीशी लढा दिला आणि ते झाले छत्रपती, होऊन दाखवलं त्यांनी. एवढं सगळं पराक्रम गाजवून सुद्धा एक तरी त्या काळात हिंदू राजा आला का त्यांच्याबरोबर, महाराजांबरोबर त्यांना साथ द्यायला? 4 राजे आले असते तरी तो औरंगजेब टिकला नसता. कोण नाही आलं. आजही महाराजांच्या विषयी घेऊन तुम्ही राजकारण करतात, तुम्ही कसले हिंदू? आजही महाराजांचा उल्लेख होताना ते रामदास स्वामी गुरु होते का नव्हते याच्यावेळी वाद घालता तुम्ही. तुम्ही कुचाट हिंदू असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एवढे छत्रपतींसारखे व्यक्ती येऊन सुद्धा तुमचा हिंदू राष्ट्र नाही होऊ शकत. बघ तुम्ही लोक कसे आहात. तो म्हणलं पुढे जाऊ दे, ते जाऊ दे, सोड. त्यानंतर एक झाशीची राणी होती, ती एकटी राणी होती जी इंग्रजांच्या विरोधात लढायला तयार होती. ती म्हणली काही झालं तरी मी झाशी नाही देऊन
गेली, म्हणजे नजरेने तिला मारून टाकलं. पण तिच्या आसपास जे हिंदू राजे होते त्यांनी साथ दिली का? झाशीच्या राणीला सुद्धा कुठल्याही हिंदू राजाने साथ दिली असती तर अंग्रेज टिकले नसते, तिची तेवढी ताकद होती. पण तरी तुम्ही नाही देऊ शकला. ह्याच्या पुढे 1947 साली पाकिस्तान वेगळा राष्ट्र झाला आणि त्यांनी इस्लामिक राष्ट्र म्हणून घोषित केलं. पण तेव्हा एक तरी हिंदू आला काय की आपला राष्ट्र हा हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणून? काही नाही. आता 50-60 वर्षांनी तुम्ही आरडे करताय हिंदू राष्ट्र पाहिजे. आता संधी हुकली, आता नाही काही होऊ शकत. त्यामुळे हा एक राष्ट्र, एक हिंदू राहिला आहे, तो आता उडवायचा आहे, इस्लामिक करून टाकायचं आहे. त्यांनी हेही सांगितलं. मी म्हटलं तुमचा हिंदू विषयी म्हणजे राग काय? ते म्हणले राग असं नाहीये. सर्वात मोठा राग असा आहे की त्या काळात म्हणजे स्वातंत्र्य काळात तुम्ही महात्मा गांधींना मोठं का केलं? फादर कुठल्या अर्थाने फादर आहे? म्हणजे सावरकर होते, भगतसिंग सारखे होते, सुभाषचंद्र बोस होते, त्यांना तुम्ही मोठं केलं नाही, त्यांचं ऐकलं नाही. आणि महात्मा गांधींना ज्यांनी देशाचे 2 तुकडे केले त्यांना तुम्ही फादर ऑफ नेशन म्हणता. एक तरी मुसलमान दाखव जो महात्मा गांधींना मानतो, तो शिवायच घालतो. तुम्हालाच हिंदू लोकांना फादर ऑफ नेशन. आता 50 वर्षांनी तुम्हाला अगदी कळालं महात्मा गांधी बरोबर नव्हते. ज्यांनी देशाचे तुकडे केले त्याला तुम्ही काय बाबा म्हणलं तुम्ही त्याला? हा बेसिक आधी महत्वाचं म्हणजे राग येण्यापेक्षा इस्लाम धर्माला हिंदू धर्माची नस माहिती. यांना त्यांच्या स्वतःचा राष्ट्र किंवा स्वतःचा धर्माविषयी यांना काही नाहीये. म्हणून मग आम्ही आमची संधी घेतो. तुम्ही सुधारत नाही मग का आम्ही कशाला आमची संधी सोडू? आम्ही जागा घेणार तुमची. तुमचा हिंदू धर्म म्हणजे असा आहे, साधं उदाहरण म्हणजे एक असं पंचपक्वान्नाचं ताट ठेवलंय. एक 5-6 हिंदू बसलेत जेवायला, तर ते जेवणार नाही, ते भांडत बसतील की कोणी जेवायचं, जातीपाती करत बसतील. शेवटी मारामारी करून एक मागे मुसलमान माणूस उभा असतो, त्याला कळते हे हिंदू भांडत बसले, तो मागणं येतो आणि हळूच ताट पळवतो. हिंदूंना 15 मिनिटांनी कळलं अरे आपलं ताट पळवलंय, कोणी पळवलं, आणि मग ते मुसलमान लोकांना मारायला जाणार. जो पण तुमचं सगळं गेलेलं आहे. भारत पूर्वी खूप मोठा होता, आज तो छोटा छोटा होत झालाय. काश्मीर हे ऑलमोस्ट आता मुसलमान लोकांचंच राज्य आहे. तिथे पुढे मागे काय होईल माहिती नाही. एका वेगळा राष्ट्र पण करतील मुसलमान आले तर. असं तुमचं हिंदू आहात ना, त्यामुळे तो राग आणण्यापेक्षा तुमच्यात पॉवर नाही, ताकद नाही लढा द्यायची. महत्वाचा जो सत्पुरुष येतो तुमच्या हिंदू धर्म वाचवण्यासाठी, त्याच्यावरही तुमचं काही प्रेम नसतं, त्याच्याविषयी राजकारणच करत असतं. म्हणून आणि बाकी तो बरंच बोलत होता की तुमचे मूर्तीपूजा का करता किंवा हे शास्त्र तुमचं काय सांगतं वगैरे वगैरे. ते मी काय काय त्याला एक्सप्लेन करत होतो. पण मुळात या संवादामध्ये आपण शिकलं पाहिजे ऍज अ हिंदू म्हणून. एक आहे की आपण जे म्हणतो की 33 कोटी देव आहेत आमची परंपरा जुनी आहे, सनातन परंपरा आहे हजारो वर्षांपासून. तरी आपल्याला कधी आयुष्यात असं वाटलं नाही की आपला हिंदू राष्ट्र हवा, आपला एक राष्ट्र तरी असं हिंदू पाहिजे स्ट्रॉंग, असं कधी वाटत नाही. त्या मित्राने मला अजून एक उदाहरण दिलं. तो म्हणला समज आपण एक सर्वे घेतला, असं वोटिंग घेतलं, समज काश्मीर टू कन्याकुमारी. सगळ्या मुसलमान लोकांना तू जाऊन विचार की तुम्हाला मुसलमान इस्लामिक राष्ट्र हवंय का? तर जवळजवळ 99% हो म्हणतील. 100 असतील तर 99 हो म्हणतील हवंय आम्हाला इस्लामिक राष्ट्र. पण मी जाऊन काश्मीर टू कन्याकुमारी विचारतो की हिंदू राष्ट्र हवंय का? कसे बसे 40-50% हिंदू तयार होते. बाकीच्यांना उगाच सेक्युलर होत आणि असे होत तसे होत वगैरे हे गोष्टी सांगतील. त्यामुळे तुमची हिंदू म्हणून जगण्याची मानसिकताच नाही. भले अगदी एखाद्या सरकारने डिक्लेअर केलं की हिंदू राष्ट्र म्हणून, त्यातले आपलेच आधी हिंदू किती विरोध करतील. त्यामुळे आता पण हिंदू राष्ट्र का नाही झाला? तुम्ही हिंदू म्हणून जगलात का आधी? सनातन परंपरा म्हणून तुम्हाला अभिमान मध्ये वाटला का? गीतेचा अभिमान वाटला का? गुरुचरित्राचं कधी समजून घेतलं का? काही नाहीये अभिमान वगैरे. नुसतं एक नावाची परंपरा. गणेश चतुर्थी आली की फक्त रस्त्यावर जाऊन डीजे आणि नाच करायचं, नवरात्रीत तेच करायचं, होळीला तेच पार्टी करायची. हे एवढं सण एक मजा म्हणून, एंटरटेनमेंट झाले सण म्हणून.
त्यामुळे आमचा धर्म हळूहळू वीक होत चाललाय, हे त्यातनं मला बोध झाला. म्हणून मी हा व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करतोय की इस्लामिक लोक असे तसे हे ते मग काही चांगले असतील काही वाईट असतील, हे दोन्ही गोष्टी झाल्या, पण तुम्ही हिंदू म्हणून कसे आहात ह्यालाही तितकंच महत्व आहे, हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ समज आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.